मॉर्निंग एव्हरीवन. आज आपला फर्स्ट डे आहे चितकुलमध्ये. सो आपण आज इंडिया चायना बॉर्डरला व्हिजिट करणार आहे. आपल्या हॉटेलपासून ते ऑलमोस्ट 1 hour ड्राईव्ह आहे, 20 किलोमीटर. सो आपण तिकडे जाऊन जरा छान एन्जॉय करणार आहोत आणि इंडियाज लास्ट धाबाला लंच करून परत हॉटेलला येणार आहे. आपला ब्रेकफास्ट झालेला आहे. 10 to 15 मिनिट्समध्ये आपण निघणार आहोत. आलेलो आहे चितकुलला इंडिया चायना बॉर्डर आणि बाहेर स्नोफॉल होतोय, लाईव्ह स्नोफॉल. खूप भारी एक्सपिरियन्स होत आहे. बाहेर पूर्ण स्नोफॉल आहे बघा. इकडे स्नो फ्लेक्स पडतात. 1-2 डिग्री टेम्परेचर आहे आणि लाईव्ह स्नोफॉल बघायला मिळतोय. ह्याच्यासारखं काय असेल. मी आलेलो आहे आणि लाईव्ह स्नोफॉल होत आहे. खूप भारी वाटतंय. फुल लाईव्ह स्नोफॉल आहे. आमच्या हातावर सगळं स्नोफ्लेक्स पडते. खूप भारी होतं. पूर्ण स्नोफॉल होतोय. आपल्या दोन्ही गाड्या उभ्या आहे साईडला. खूप जोराचा स्नोफॉल होतोय. बाय लक आम्हाला स्नोफॉल एक्सपिरियन्स करायला मिळालेला आहे. वरती पूर्ण स्नो आहे, सगळीकडे स्नो पडतोय. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. चिल्ड कोल्ड आहे पण एक नंबर मजा येते. पण एका स्पॉटला थांबलेलो आहे जिकडनं पूर्ण लाईव्ह स्नोफॉल वरती झालेला आहे. पूर्ण डोंगर बर्फाने भरलेला आहे आणि आपल्या महिंद्रा एअरलाइन्सवर सुद्धा बर्फ पडलेला आहे. फायनली आपल्या महिंद्रा एअरलाइन्सला घेऊन आपण इंडियाज लास्ट विलेजला आलेलो आहे. खूप भारी वाटतं आहे. आत्ताच आपण लाईव्ह स्नोफॉल एक्सपिरियन्स केलेला आहे. आमच्यासोबतच आपल्या महिंद्रा एअरलाइन्सने पण एक्सपिरियन्स केलेला आहे स्नोफॉल. समोर सगळे अख्खा डोंगर बर्फाने भरलेला आहे. समोर बर्फ, लेफ्ट राईट सगळीकडे नुसता बर्फ आहे. थंडी आहे, 3-4 डिग्री टेम्परेचर आहे, पण खूप भारी मजा येते. गुड इव्हनिंग. आपण फायनली पोचलेलो आहे हॉटेलला. आजचे साईटसीइंग खूप भारी झालेलं आहे कारण लाईव्ह स्नोफॉल बघायला मिळाला, एक्सपिरियन्स करता आला. खूप मजा आली आणि प्लस इंडियाज लास्ट धाब्याला सुद्धा आम्ही लंच केला. रोड क्वालिटी म्हटली खूप खराब रोड्स आहेत, पण ठीक फार काही चांगले नाहीत, पण स्टील आपण जाऊ शकतो रोड्सवर. येताना आम्हाला खूप पाऊस लागला, पण आता एकदम ऊन वगैरे पडलेलं आहे. तर रेस्ट करणार आहे. आज खूप दमलो आहे, तर आज रेस्ट करणार. उद्या एक ग्लेशियर ट्रेक आहे, तिकडे जाणार.